श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 13 ऑगस्ट रोजी आहे दुसरा श्रावणी मंगळवार। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महात्म्य अनन्यसाधारण आहे। धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारी विविध व्रतवैकल्य सण श्रावणात साजरे केले जातात। श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात। यंदाच्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे। या दिवशी श्रावणात दुर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे। दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी व्रतामुळे दुसऱ्या श्रावणी मंगळवारचे महत्त्व वाढलेले आहे। मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते। हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते। या दिवशी देवीची विशेष पूजा, उपासना, नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात। श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे। दुर्वाचे महत्त्व आणि महात्म्य अधोरेखित करणे हे व्रत असल्याचे म्हटले जाते। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचेत। आणि म्हणूनच आपल्याला इथे फक्त एक चिमूटभर कुंकू ठेवायचे। हे कुंकू ठेवल्यामुळे आपली कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्या घराची कायम स्वरूपात भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। श्रावणमध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्वाष्टमी व्रत हे केलं जातं। दुर्वाष्टमीमध्ये दुर्वांबरोबर शिव, पार्वती आणि गणपती बाप्पांची पूजाही केली जाते आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजाही केली जाते। त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा, सेवा आणि आराधनाही करायची आहे। हिंदू धर्मात कुलदेवीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कुलदेवी ही कुळाचं रक्षण करणारी असते, त्याचबरोबर वंशवृद्धी करणारी असते। म्हणून प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचं दररोज नामस्मरण हे केलं पाहिजे। कुलदेवीची पूजा विधीनुसार केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते। त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहते। असे मानले जाते की कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने कुटुंबात महान मुले जन्माला येतात। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची नित्यनेमे पूजा आणि सेवा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं। कुटुंबात अकाल मृत्यूचं भयसुद्धा राहत नाही। दुर्गाष्टमीच्या दिवशी घरच्या स्त्रीने आवर्जून व्रत हे करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीने लेपनसुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन हे करायचं। आता तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही आहे, टाक पण नाही आहे, मग काय करायचं? मग एक सुपारी घ्यायची, तामनामध्ये त्याला जलाभिषेक करून घ्यायचा, पुन्हा त्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं, त्या सुपारीला पुन्हा तामनामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला त्या सुपारीला जे आहे ते कुंकुमार्चन करायचं। कुंकुमार्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत असते। आपल्याला आपला मधलं बोट, त्याचबरोबर अंगठा आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात। ह्या 3 बोटाने आपल्याला कुंकुमार्चन हे पायापासून डोक्यापर्यंत करायचं आहे। जेव्हा आपण कुंकुमार्चन करणार तेव्हा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर त्याचं नामस्मरण करा किंवा तुम्ही 99 मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे। अशा रीतीने आपल्याला देवीवर कुंकुमार्चन हे करायचं आहे। कुंकुमार्चन करून झाल्यावर आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही देवीला बोलायची आहे। कुंकवात शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता असते, म्हणून देवीला जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो त्यामुळे ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्ती तत्व त्या कुंकवात येतात। नंतर ते कुंकू आपण लावल्याने त्यातील दैवी शक्ती आपल्याला मिळते। अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू जे आहे ते आपल्याला एका डब्बीमध्ये साठवून ठेवायचं आहे। अक्षय लक्ष्मीची प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते। कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून आपल्याला आपल्या सर्व घरातल्या लोकांना आवर्जून लावायचं आहे।
फक्त हे कुंकू एकदा आपण कुंकुमार्चन केलं की त्यानंतर पुन्हा आपल्याला देवपूजेमध्ये वापरता येणार नाही आहे। हे कुंकू जेव्हा पण आपण कोणत्याही महत्त्वाच्या कार्याकरता बाहेर जाणार असेल किंवा तुम्ही अगदी दररोज जरी तुमच्या कपाळावर ह्याने टिळा हा लावला तरीही चालणार आहे। तर अशा रीतीने आपल्याला कुंकुमार्चनची सेवा ही करायची। आता काही कारणास्तव तुम्हाला आज ही सेवा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी ही सेवा करू शकतात किंवा आता श्रावणी पौर्णिमा येणार आहे, नारळी पौर्णिमा ज्याला म्हणतात, त्या दिवशीसुद्धा तुम्ही देवीला कुंकुमार्चन हे करू शकतात। त्याचबरोबर आपल्याला काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहेत। आपल्याला एक विड्याचं पान, त्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि वेलची ठेवायची आहे आणि असं हे विड्याचं पान जे आहे ते आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर किंवा दुर्गा देवीला अर्पण करायचं। असं केल्यामुळे सुद्धा आपली कर्जातून मुक्तीही होत असते। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन 16 श्रृंगारापैकी एक श्रृंगार जो आहे तो देवीला अर्पण करू शकतो। असं केल्यामुळे सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते। जर व्यवसाय तुमचा नीट चालत नसेल, प्रगती होत नसेल त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय करायचं, एक सुपारी घ्यायची आहे, त्याचबरोबर 7 गुलाबाच्या फुलांच्या, लाल गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू ज्या त्या आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं। असं केल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट व्हायला सुरुवात ही होत असते। त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही 5, 7, 9, 11 अशा कुमारिका मुलींना बोलून तुमच्या घरी त्यांची सेवाही करू शकता, त्यांना जेवू घालू शकता, त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्या तरीही आपल्यावर दुर्गा देवी ही भरभरून प्रसन्न होत असते। त्याचबरोबर एखाद्या सवाशीण स्त्रीला तुम्ही घरी बोलवू शकतात, तिचा मानपान करू शकतात, तिची खणा नारळाने तुम्ही ओटी भरू शकतात। असं केल्यामुळे सुद्धा आपल्यावर अखंड देवीची कृपाही होत असते। आज दुर्गाष्टमी बरोबर दुर्वाष्टमीसुद्धा आहे आणि दुर्वाष्टमीच्या दिवशी शिवपार्वती, त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि दुर्वांची पूजाही केली जाते। म्हणून आवर्जून आज आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजाही करायची। ही पूजा केल्यामुळे आई भगवतीची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते। तर कुंकुमार्चन बरोबर तुम्हाला या छोट्या छोट्या उपाय आणि ह्या छोट्या छोट्या सेवासुद्धा आवर्जून करायच्यात, नक्की करा। हा एक उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।